सेलर स्प्राईट या एक्सटेन्शनचा यूज करून प्रोडक्ट रिसर्च कसं करायचं आहे ते बघूयात. गुगल क्रोमवर जायचं आहे, एक्सटेन्शनवर जायचं आहे. तिथे मॅनेज एक्सटेन्शन केल्यानंतर क्रोम वेबवर जाऊन सेलर स्प्राईट हे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे ॲड टू क्रोम करून ॲड एक्सटेन्शन ॲक्टिवेट करायचं आहे. ते ॲक्टिवेट झाल्यानंतर नवीन टॅबमध्ये ॲमेझॉन सर्च करा. ॲमेझॉनमध्ये तुम्ही कुठलंही एक प्रोडक्ट ॲड करून घ्यायचं आहे. इथे मी ॲमेझॉन ओपन करते आहे. ॲमेझॉन ओपन झाल्यानंतर इथे पहिली वेबसाईटवर मी क्लिक केलं. ॲमेझॉन सेलवरती कुठलं एक प्रोडक्ट घेऊ शकता. जसं की मी बॉटल्स घेतलेलं आहे. तिथे बॉटल सर्च केल्यानंतर तुम्हाला आता ऑरेंज आणि ग्रीन सगळं डिटेल्स सेलर स्प्राईट्सचे दिसतील. ग्रीन आणि ऑरेंजमध्ये सगळे डिटेल्स दिसत आहेत. तर तुम्हाला इथे तर आधी लॉग इन करावं लागेल. लॉग इन विथ गुगल करा, फेसबुक करा. सगळे लॉग इन केल्यानंतर जसं मी बॉटल्सचे तुम्हाला इथे रीडिंग्स दाखवत आहे की तुम्ही क्लिक शेअर, डिस्ट्रीब्युशन, मंथली किती युनिट सोल झाले, रेव्हेन्यू किती जनरेट झाला आहेत, किती त्याचा रँकिंग आहे आणि दुसरे कुठले प्रोडक्ट कॉम्पिटिटर्सचे आहेत, हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही प्रोडक्ट रिसर्चसाठी सेलर स्प्राईटचा यूज करू शकतात आणि मार्केट रिसर्च पूर्ण करा. थँक्यू.